वेबसाईटवर आपण जे काही बघतो ना, ते सुंदर रंग, ते आकर्षक डिझाईन आणि लेआउट ह्या सगळ्यामागे एक खूप पॉवरफुल भाषा आहे आणि ती भाषा आहे CSS. चला, तर मग आज ह्याच भाषेची ओळख करून घेऊया, जी खरं तर वेबसाईट्सना एक प्रकारे जिवंत करते. तर CSS म्हणजेच कॅस्केडिंग स्टाईल शीट्स. आता यातल्या कॅस्केडिंग या शब्दाचा एक खास अर्थ आहे. तो म्हणजे स्टाईल्स एकावर एक एका विशिष्ट क्रमाने लागू होतात. पण सगळ्यात महत्त्वाचं काम काय आहे CSSचं? तर ते वेबपेजवरची माहिती आणि त्याचं डिझाईन या दोन्हींना पूर्णपणे वेगळं ठेवतं. याचा फायदा काय? डेव्हलपर्सना वेबसाईटच्या मूळ स्ट्रक्चरला हात न लावता फक्त तिचं रूप बदलणं एकदम सोपं होऊन जातं. चला, तर मग पटकन बघूया की आज आपण काय काय पाहणार आहोत. सगळ्यात आधी CSS म्हणजे नेमकं काय आहे, मग त्याची ताकद काय आहे ते समजून घेऊया. त्यानंतर स्टाईल जोडण्याचे 3 वेगवेगळे मार्ग कोणते आहेत ते पाहू आणि मग एलिमेंट्सना कसं टार्गेट करायचं हे शिकू. आणि शेवटी चांगला कोड लिहिण्यासाठी काही बेस्ट प्रॅक्टिसेसवर एक नजर टाकू. ओके, तर आपला पहिला मुद्दा. CSS नक्की आहे तरी काय आणि वेबसाठी ते इतकं महत्त्वाचं का मानलं जातं? ही एक खूप छान उपमा आहे बघा. विचार करा की HTML म्हणजे वेबपेजचा एक सांगाडा, जो त्याला फक्त एक रचना देतो. मग CSS काय आहे? CSS म्हणजे त्याचे कपडे, त्याची स्टाईल आणि त्याचं व्यक्तिमत्व. ह्यालाच सेपरेशन ऑफ कन्सर्न्स असं म्हणतात, म्हणजे कामाचं विभाजन. आणि हे समजून घेण्याचा हा एक एकदम बेस्ट मार्ग आहे. बरं, मग आता हे पाहूया की CSS शिकण्याचे फायदे तरी काय आहेत? वेब प्रोजेक्टसाठी ते इतकं आवश्यक का आहे? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे CSSमुळे वेब पेजेसना आपल्या मनाप्रमाणे डिझाईन करता येतं. मोबाईलवर असो किंवा डेस्कटॉपवर वेबसाईट दोन्हीकडे छान दिसावी यासाठी रिस्पॉन्सिव्ह लेआउट बनवता येतात, ज्यामुळे वापरणाऱ्याचा अनुभव खूपच चांगला होतो. आणि हो, अजून एक गोष्ट, व्यवस्थित लिहिलेला CSS कोड वेबसाईटचा लोडिंग टाईम कमी करतो, ज्यामुळे तिची कामगिरी म्हणजे परफॉर्मन्स सुधारतो. पुढे जाऊया. आता आपण हे बघणार आहोत की HTML डॉक्युमेंटमध्ये CSS स्टाईल जोडण्याच्या वेगवेगळ्या पद्धती नक्की कोणत्या आहेत. CSS जोडण्याचे मूलतः 3 मार्ग आहेत. पहिला इनलाईन, जो थेट एका एलिमेंटवर लागू होतो. दुसरा इंटर्नल, जो एकाच पेजपुरता मर्यादित असतो. आणि तिसरा आहे एक्सटर्नल, जो संपूर्ण वेबसाईटसाठी वापरला जातो. तर पहिली पद्धत आहे इनलाईन CSS. इथे काय होतं की स्टाईल थेट HTML एलिमेंटच्या आतच स्टाईल ॲट्रिब्यूट वापरून लिहिली जाते. एखाद्या विशिष्ट एलिमेंटला पटकन काहीतरी स्टाईल करायचं असेल ना, तर हे सोपं आहे. पण मोठ्या वेबसाईटसाठी ही पद्धत अजिबात चांगली नाही, कारण यामुळे कोड मॅनेज करणं खूप अवघड होऊन बसतं. ओके, दुसरी पद्धत आहे इंटरनल CSS. यात काय करतात तर HTML डॉक्युमेंटच्या हेड सेक्शनमध्ये स्टाईल टॅगच्या आत सगळ्या स्टाईल्स लिहिल्या जातात. याचा फायदा म्हणजे एकाच पेजवरच्या अनेक एलिमेंट्सना आपण इथून स्टाईल करू शकतो. आणि आता तिसरी आणि सगळ्यात जास्त वापरली जाणारी पद्धत, ती म्हणजे एक्सटर्नल CSS. ह्यात आपण सगळ्या स्टाईल्स एका वेगळ्या .css फाईलमध्ये लिहितो आणि मग ती फाईल लिंक टॅग वापरून आपल्या HTML पेजेसना जोडतो. हीच बेस्ट प्रॅक्टिस मानली जाते. का? कारण यामुळे स्टाईल्स पुन्हा वापरता येतात आणि अख्ख्या वेबसाईटचं डिझाईन फक्त एका फाईलमधून कंट्रोल करता येतं. किती सोपं! बरं, आता आपण थोडं प्रॅक्टिकल होऊया. CSS काम कसं करतं? म्हणजे त्याला हे नक्की कळतं कसं की कोणत्या एलिमेंटला कोणती स्टाईल द्यायची आहे? स्टायलिंगमधली पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी म्हणजे आपल्याला नक्की काय स्टाईल करायचे ते निवडणं. यालाच एलिमेंट टार्गेट करणे असं म्हणतात. आणि यासाठी वापरले जातात सिलेक्टर्स. यातला सगळ्यात सोपा सिलेक्टर आहे टॅग सिलेक्टर. हा काय करतो तर एका विशिष्ट प्रकारच्या सगळ्या एलिमेंट्सना टार्गेट करतो. म्हणजे समजा आपण P सिलेक्टर वापरला तर तो पेजवरच्या सगळ्या पॅराग्राफ टॅग्सना सिलेक्ट करेल. यानंतर येतो क्लास सिलेक्टर. याचा वापर अशा अनेक एलिमेंट्सना स्टाईल करण्यासाठी होतो ज्यांना आपण एकसारखं क्लास ॲट्रिब्यूट दिलेला आहे. हा सिलेक्टर नेहमी डॉटने सुरू होतो. उदाहरणार्थ डॉट हायलाइट. आता बघा ID सिलेक्टर. हा फक्त आणि फक्त एकाच युनिक एलिमेंटला टार्गेट करतो. ID सिलेक्टर हॅशटॅग या चिन्हाने सुरू होतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, एका पेजवर एक ID फक्त एकदाच वापरता येतो. आणि मग येतो डिसेंडंट सिलेक्टर.
नावाप्रमाणेच हा अशा एलिमेंटला निवडतो जो दुसऱ्या एलिमेंटच्या आत आहे. उदाहरणार्थ, जर आपण div p असं लिहिलं तर ते फक्त अशाच पॅराग्राफ्सना निवडेल जे div एलिमेंटच्या आतमध्ये आहेत. बरं, एकदा का आपण सिलेक्टर वापरून आपला एलिमेंट निवडला की मग आपण त्यावर प्रॉपर्टीज लावतो. याच प्रॉपर्टीज म्हणजे आपल्या स्टाईल्स. इथे काही अगदी साध्या प्रॉपर्टीज दाखवल्या आहेत, जसं की टेक्स्टचा रंग बदलायचा असेल तर कलर, फॉन्ट साईज बदलायची असेल तर फॉन्ट साईज आणि बॅकग्राऊंड कलरसाठी बॅकग्राऊंड कलर. चला, आता आपण आपल्या शेवटच्या भागाकडे आलो आहोत. इथे आपण हे बघणार आहोत की प्रोफेशनल आणि सहजपणे मॅनेज करता येईल असा CSS कोड कसा लिहायचा. चांगला कोड लिहिण्याची एक अतिशय महत्त्वाची सवय म्हणजे कमेंट्स वापरणं. कमेंट्समुळे कोड समजायला खूप सोपा जातो. खास करून जेव्हा आपण टीमसोबत काम करत असतो किंवा खरं सांगायचं तर काही महिलांनी स्वतःचाच कोड बघतो तेव्हाही खूप मदत होते. चांगला CSS कोड लिहिण्यासाठी काही नियम पाळणं खूप गरजेचं आहे. जसं की क्लास आणि आयडीना अर्थपूर्ण नावं द्या. एकाच प्रकारच्या स्टाईल्स एकत्र ठेवा. इनलाईन स्टाईल्स शक्यतो वापरूच नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पुन्हा वापरता येतील अशा स्टाईल्ससाठी नेहमी एक्स्टर्नल स्टाईल शीट वापरा. यामुळे काय होतं तर आपला कोड एकदम स्वच्छ, वाचायला सोपा आणि मॅनेज करायलाही सोपा राहतो. तर आता CSSच्या बेसिक गोष्टींची ओळख झालेली आहे. आता खरा प्रश्न हा आहे की या नवीन माहितीचा वापर करून सगळ्यात आधी काय डिझाईन करायला आवडेल? कारण शक्यता खरंच खूप आहेत, अनंत आहेत.